नमस्कार, मी सचिन सोनवणे, कृषी क्षेत्र अधिकारी महाबीज. आज आपण आलो दादाराव काळे, जातेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हे शेतकरी अद्रक उत्पादक शेतकरी आहेत संभाजीनगर जिल्ह्यामधले. त्यांनी मागच्या वर्षी महाबीजकडनं ट्रायकोडर्मा अद्रकीसाठी आणि PSB केम बॅझोटोबॅक्टर ही जैविक खते घेतली होती. आज त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही मागच्या वर्षी आमच्याकडनं जे ट्रायकोडर्मा घेतलं होतं, तर ते वापरल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं त्याच्यामध्ये? सर, मागल्या वर्षी आपल्याकडून महाबीज ऑफिसमधून मी छत्रपती संभाजीनगर इथून ट्रायकोडर्मा NPK हे सेंद्रिय घटक मी आणले होते आपल्या ऑफिसमधून. त्याच्यामध्ये मी ट्रायकोडर्मा वापरला होता. ट्रायकोडर्मा वापरल्यानंतर माझ्या अद्रकीमध्ये कुठलाही स्पॉट, सड, निमेटोड आलेलं नाही. आणि बाकी उत्पन्न कसं आलं तुम्हाला? सर, माझं उत्पन्न एकरी 155 क्विंटल आलेलं आहे. मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 50 ते 60% लोकांची अद्रक सड झाली किंवा खराब झालं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुमच्या अद्रकीला सड लागली नाही? माझ्या शेजारी सगळ्या प्लॉटला सड आलेली होती. एकमेव माझा असा प्लॉट होता, ते स्पॉट नाही, एकही स्पॉट नाही, सिंगल स्पॉट आला नाही आपल्याला. सिंगल स्पॉट आला नाही सर. आणि पूर्ण निमेटोड बी नव्हता. आणि माझं जवळजवळ 155 पैकी जवळ 100-125 क्विंटल माझं बेनेवरती प्लॉट गेला. बेनेला गेला सड नसल्यामुळे, सडमुक्त प्लॉट असल्यामुळे बेनेवरतीच गेलेला आहे माझा प्लॉट. तर या वर्षी तुम्ही परत अद्रक लावणार आहे का? हो सर, लावणार. अद्रक लावणार. किती लावणार आहेत? यावर्षी माझ्याकडे क्षेत्र कमी असल्यामुळे मी अर्धा एकरच लावणार. ओके. आणि यावर्षी तुम्ही ट्रायकोडर्मा वगैरे कधीपासून वापरणार आहे? सर, ह्या वर्षी ट्रायकोडर्मा लागवडच्या अगोदरपासून शेणखत मिक्स करून लागवडीच्या अगोदरपासूनच ट्रायकोडर्मा आणि NPK जीवाणू वापरणार आहे. लागवडीच्या अगोदर तुम्ही शेणखतात मिक्स करून ट्रायकोडर्मा टाकणार आहे. साधारणतः एकरी किती टाकणार आहे तुम्ही? सर, माझं अर्धा एकरचा प्लॉट आहे. अर्धा एकरच्या प्लॉट मध्ये 5 टॉरेल शेणखत टाकलेले आहे. ओके. 5 टॉरेल शेणखत एका टॉरेलला माझा विचार आहे 5 किलो एका टॉरेलला वापरायचं आहे. म्हणजे 25 किलो समजा तुम्ही ट्रायकोडर्मा वापरणार आहे. सुरुवातीलाच वापरणार मी 25 किलो. तर मी शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की आपण मागच्या वर्षी बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पासून ट्रायकोडर्मा टाकायला सुरुवात केली होती. पण हीच गोष्ट आपण जर लागवडीपासून किंवा शेणखत ज्यावेळेस आपण टाकतो, बेड तयार करतो, त्यावेळेसपासून जर आपण ट्रायकोडर्मा वापरला तर आपल्या अद्रकीमध्ये सड येणार नाही किंवा बुरशीचा अटॅक हा कमी राहील आणि आपले अद्रक सुरक्षित राहील. तसं तुम्ही मागच्या वर्षी जैविक खतही वापरले होते, PSB केम बॅझोटोबॅक्टर म्हणजे NPK बॅक्टेरिया वापरले होते. त्यांना आपल्या उत्पन्नात काही वाढ वगैरे काही झाली का? भरपूर झाली सर, त्याच्यामुळेच उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढलं तुम्हाला? म्हणजे एका एकर मध्ये 160 क्विंटल काहीतरी झालं. 155 क्विंटल झालं. म्हणजे साधारणतः लोक 100-110 क्विंटल काढतात, तुम्हाला 155 क्विंटल चांगलं उत्पन्न मिळालं. सर, मागल्या वर्षी मी लेट चालू केलं, म्हणजे सप्टेंबर पासून चालू केलं. मला माहित नव्हतं महाबीजचं ट्रायकोडर्मा उपलब्ध आहे असं माहित नव्हतं. पण आपल्या माध्यमातून मला कळलं का महाबीजचं ट्रायकोडर्मा आहे आपल्याकडे आणि स्वस्त बी. याच्यामध्ये इतर ट्रायकोडर्मा 450-500 रुपये लिटर किलो या प्रमाणात असतो आणि आपल्याकडे 140 रुपये किलो या प्रमाणे एकदम स्वस्त भेटतो. आणि त्याच्यामध्ये काउंट बी चांगल्या प्रकारचे काउंट बी त्याच्यामध्ये, आणि त्याचं काउंट चांगलं असल्यामुळे मल्टिप्लाय फास्ट होतो. आणि मागील वर्षी मी लेट चालू केलं, मला माहित नसल्यामुळे मी साधारणतः सप्टेंबर, ऑक्टोबर पासून चालू केलं. आणि या वर्षी अद्रक लागवडीच्या पूर्वी मी वापरायला चालू करणार आहे. हे अद्रक लागवड करण्यापूर्वी वापरता येते तुम्ही, चांगलीच गोष्ट आहे. आताच यांनी सांगितलं की बाकी बाजारभावापेक्षा महाबीजच्या जैविक उत्पादनाचे दर कमी आहेत. पण जरी दर कमी असले तरी बाजारात आज सर्वात चांगले जर जैविक उत्पादन कुणाचे उपलब्ध असतील तर ते महाबीजचे आहेत. महाबीजचे जे जैविक उत्पादन आहेत त्याचे जे काउंट आहेत, त्याच्यामध्ये जे प्रमाण असायला पाहिजे, बुरशीचं जे प्रमाण असायला पाहिजे, जैविक बॅक्टेरियाचं जे प्रमाण असायला पाहिजे, जे शासनाने ठरवून दिलेले आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जैविक उत्पादनामध्ये आमच्या बॅक्टेरिया आणि ट्रायकोडर्मा हे असतं. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी, अद्रक उत्पादक शेतकऱ्यांनी अद्रक लागवड करण्याच्या सुरुवातीपासून ट्रायकोडर्मा आणि ह्या NPK बॅक्टेरियाचा वापर करावा. तर तुम्ही मागच्या वर्षी तुमच्या अनुभवावरनं आपल्या जिल्ह्यामध्ये अद्रकीचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात, शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही, तर तुमचा काय सल्ला राहील बाकी शेतकऱ्यांना? नाही, शेतकऱ्यांना सल्ला राहील सर, इतर कोणत्याही कंपनी नादीने लागता, मार्केटिंगच्या नादीने लागता, आपलं महाराष्ट्र सरकारचं महाबीजचं जे ट्रायकोडर्मा आहे एकदम स्वस्त आहे, त्याचे काउंट बी चांगले आहे, त्याचा वापर करावा. त्याचा वारंवार वापर केल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूची संख्या जास्त वाढून जाईल आणि जे सड हा जो रोग आहे
सगळ्यात मोठा अद्रकीमध्ये सड आणि निमटोड हे दोन खूप मोठे रोग आहे. याचं ट्रायकोडर्मानी त्याच्या दोन्ही रोगावर कंट्रोल होतं आणि सुरुवातीपासून जर वापरला आपण तर कोणत्याही प्रकारे सड आणि निमटोड येत नाही, हा माझा अनुभव आहे. तरी सगळं शेतकऱ्यांनी माझं असं म्हणणं आहे का तुम्ही हे वापरायला पाहिजे. धन्यवाद.